ठीक आहे स्टुडंट, आपला जो 6 क्वेश्चन आहे, शो दॅट द पॉइंट्स a of -4 -7 b of -1 2 c of 8 5 and d of 5 -4 are vertices of rhombus ABCD. ओके, तर तुम्हाला माहिती आहे रोम्बस म्हणजे काय? बघा, रोम्बस म्हणजे काय, त्याच्या ऑल साइड्स काय असतात तर इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फिगर काढायची गरज नाही रे, पण तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी एक रोम्बस काढतो मी. सपोज म्हणतो मी, हा एक रोम्बस आहे. ए बी सी आणि डी. ओके, तर आपल्याला बघा काय म्हणतंय, रोम्बस दाखवायचं. हे जे ABCD आपल्याला जे वर्टायसेस दिले आहेत हे रोम्बस दाखवायचे. म्हणजेच डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ BC आणि डिस्टन्स ऑफ DC आणि डिस्टन्स ऑफ AD हे जर इक्वल आले, सगळ्यांचे डिस्टन्स जर इक्वल आले, डिस्टन्सलाच आपण या फिगर मध्ये लेंथ म्हणतो रे. म्हणजे ऑल साइडची लेंथ इक्वल असते तर तो रोम्बस असतो. म्हणजे आपल्याला शो करायचं आहे की हे 4 पॉइंट्स दिलेले रोम्बसचे वर्टायसेस आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा सगळ्याचे डिस्टन्स काढावं लागतील रे. आणि जर डिस्टन्स इक्वल आले तर तो काय असेल, रोम्बसचे वर्टायसेस असतील. ओके, फक्त अंडरस्टँडिंग साठी मी सांगितलं ABCD असे फिगर असू शकेल. ओके, तर एक लक्ष द्या, सोल्युशन बघू आपण. काय करू आपण? फर्स्ट स्टेप, लेट कोऑर्डिनेट ऑफ A B C आणि D चे x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 लिहू. चालतंय. सपोज कोऑर्डिनेट ऑफ A आर x1 y1. सेम वे तुम्ही लिहू शकता रे, कोऑर्डिनेट ऑफ, सपोज कोऑर्डिनेट ऑफ B आर x2 y2. सेम वे कोऑर्डिनेट ऑफ लिहायचे, कोऑर्डिनेट ऑफ C आर x3 y3. कोऑर्डिनेट ऑफ D आर x4 y4. ओके, ठीक आहे. हे न सपोज करताही तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही 90 अबोव जाल त्यावेळेस अशा कन्सेप्ट पाहिल्या जातात. ओके, तर इकडे लक्ष द्या. यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, डिस्टन्स ऑफ पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू AB. ओके, डिस्टन्स ऑफ AB. बघा, आपलं डिस्टन्स ऑफ AB. बघा, here x1 equal to y1 equal to x2 equal to y2 equal to तुम्ही लिहू शकता x1 a चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा, -4 -7. x2 that is what, b चे कोऑर्डिनेट -1 and 2. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं, डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करायचं आहे. तर इज इक्वल टू काय लिहितो बघा मी, स्क्वेअर रूट मध्ये आपला फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ, लिहायची गरज नाही, x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आपण व्हॅल्यूज पुट अप करू यानंतर. ओके, हे फिगर तुमच्या लक्षात राहू द्या रे, कुठले डिस्टन्स आपल्याला काढायचे ते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी फक्त फिगर काढलेली. तर आपण व्हॅल्यूज पुट अप करू. जर व्हॅल्यूज पुट अप केले आपण, तर डिस्टन्स ऑफ AB is equal to, distance of AB equal to काय बघा, x2 is what here, -1 minus x1 पण काय -4 आहे, ह्याचा स्क्वेअर होईल. बघा हे मांडणी कसं करतो, प्लस y2 is what, y2 2 minus of -7 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ठीक आहे, इज इक्वल टू बघू आपण, स्क्वेअर रूट ऑफ -1 plus 4 चा स्क्वेअर प्लस 2 plus 7 चा स्क्वेअर. That is what, square root of 3 square plus 9 square is equal to 9 plus 81. Okay, because of 9 square is 81 and 3 square. Okay, is equal to square root of 90. Okay, ठीक है. इथपर्यंत आपल्याला भेटला इक्वेशन नंबर फर्स्ट. आपण डिस्टन्स कोणाचं काढलं रे, AB चं डिस्टन्स काढलं. ओके, त्यानंतर बघा, तुम्ही जर इथं फिगर पाहिली असेल तर कशी होती फिगर आपली,
एक म्हणजे रफली फिगर सांगतोय मी. सपोज म्हणतो मी ए बी सी आणि डी. ठीक आहे, ए बी काढला आपण. आता बीसी काढवलं आहे म्हणजे पुढचा कन्सेप्ट काय, इक्वेशन सेकंड कुठलं भेटेल आपल्याला, डिस्टन्स बिटवीन. नेक्स्ट काढायचं आपल्याला. ठीक आहे, 90. तुम्हाला यामध्ये काय डाऊट नसेल रे. आता आपल्याला डिस्टन्स कुणाचं काढावं लागेल, बीसीचं काढू रे. ओके, आता इथं बघा डिस्टन्स ऑफ बीसी फॉर्म्युला हाच असेल रे. डिस्टन्स ऑफ बीसी काढू आपण. आता पुढचा कन्सेप्ट जो होता आपला, ओके, बीसी साठी आहे रे बीसी. हियर x1 इक्वल टू सॉरी इथं आता x2 असेल, x2 y2 x3 इज इक्वल टू y3 इज इक्वल. फक्त अंडरस्टँडिंग साठी लिहिले मी. ओके, बीसी बी चे कोऑर्डिनेट बघा, x2 काय -1 आणि 2, x3 सी चे कोऑर्डिनेट 8 5. मला सांगा मग डिस्टन्स ऑफ ए बी चा फॉर्म्युला कसा तयार, बीसी चा फॉर्म्युला कसा तयार होईल रे. बीसी इज इक्वल टू व्हॉट, स्क्वेअर रूट ऑफ x3 मायनस x2 बघा, x3 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 चा स्क्वेअर. ओके, ये व्हॅल्यूज पुट अप करू आपण. आता जे काय येईल आपला आन्सर स्क्वेअर रूट मध्येच येणार आहे. डिस्टन्स ऑफ बीसी काढायचं आपल्याला. एकाचं 90 आलेलं आहे. आता याचं किती येईल पाहू आपण. ठीक आहे, यानंतर बघा आपण आता डिस्टन्स ऑफ बीसी इज इक्वल टू बघा स्क्वेअर रूट ऑफ x3 इज व्हॉट 8 मायनस ऑफ -1 for bracket square plus y3 is 5 minus 2 square is equal to square root of 8 plus 1 square plus 3 square is equal to 9 square. 8 plus 1 9 square plus 3 square, that is what, square root of 81 plus 9, that is square root of 90. Equation number second. ओके, ठीक आहे. इथं एवढं थांबायचं नाही रे. आपला प्रत्येकाचा आन्सर काढलं तरच आपण म्हणू शकतो की ते रोम्बसचे काय आहेत रे, क्वाड्रॅटिक्स आहेत. ओके, त्यामुळं आता आपण काय काढावं, डिस्टन्स ऑफ ए बी झालं, बीसी झालं, आता सी डी काढू आपण. ओके, म्हणजे डिस्टन्स ऑफ काय काढावं, सी डी. डिस्टन्स ऑफ सी डी चेंजेस होतील रे आता. डिस्टन्स ऑफ CD, डिस्टन्स ऑफ CD झाल्यानंतर हियर x3 y3 x4 y4 फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. हा x1 x2 आहे थोडक्यामध्ये. ओके, ठीक आहे. व्हॅल्यूज लिहूया आपण. व्हॅल्यूज बघा, x3 C चे कोऑर्डिनेट दॅट इज व्हॉट 8 5 and D चे कोऑर्डिनेट 5 minus 4. Okay, then आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स ऑफ BC is CD, distance of CD is equal to square root of काय होईल फॉर्म्युला x4 minus बघा मी काय म्हणतो आता x4 minus x3 whole bracket square plus y4 minus y3 whole square. ओके, स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यूज पुट अप करूया आपण. ओके, ठीक आहे. डिस्टन्स ऑफ CD इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x4 इज व्हॉट 5 minus 8 5 minus 8 whole square plus y4 is what, -4 minus 5 whole square, that is what, square root of -3 square plus -9 square. Negative terms अपन square काय येतो रे, plus that is 9 plus 81, that is square root of 90. Equation number 3. Okay, सेम आहे. आता आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल रे एडी चं किंवा
डीए लिहा किंवा एडी लिहा, डिस्टन्स सेम असणार आहे. समजतो, यामध्ये काही डाऊट नसेल रे. ओके, डिस्टन्स ऑफ एडी लिहा किंवा डीए लिहा, काही लिहू शकता तुम्ही. एडी लिहिला तरी आन्सर तेच येणार, डीए लिहिला एडी लिहू आपण. हियर x1 is equal to y1 equal to x4 equal to आणि y4 equal to. कन्फ्यूज व्हायचं नाहीये रे, फक्त फॉर्म्युला कसा अप्लाय होतो ते. x1 is what? -4 -7 x4, that is d points coordinate 5 -4. Distance of AD is equal to square root of x4 minus x1 whole bracket square plus y4 minus y1 whole bracket square. ओके, ठीक आहे, व्हॅल्यूज लिहू रे आपण. व्हॅल्यूज लिहिल्यानंतर बघू आपण आता काय करता. व्हॅल्यूज जर पुट अप केले आपण, तर डिस्टन्स ऑफ AB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिता येईल रे, स्क्वेअर रूट ऑफ x4 is 5 minus of -4 बघा स्क्वेअर, x4 minus x1 that is -4, y4 plus y4 is what, -4 minus of -7 square. Okay, so yeah, square root of 5 plus 4 whole bracket square plus -4 plus 7 whole bracket square, because of minus into minus is plus, is equal to square root of 9 square plus 3 square, that is what, square root of 81 plus 9 square root of 90, equation number 4. Okay, finally we do from equation 1 2 3 4, from equation 1 2 3 and 4, distance of AB is equal to distance of BC is equal to distance of CD is equal to distance of AD equal already. Therefore A, B, C and D, sorry capital D are vertices of rhombus. Okay, rhombus. ठीक आहे, बघा खूप सिंपल क्वेश्चन होता रे, आणि व्यवस्थित तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर खूप सिंपल आहे. फक्त एक्सरसाइज 5.1 मध्ये फक्त डिस्टन्स फॉर्म्युला जर समजला असेल तर संपलं. ओके, त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे 7 क्वेश्चन बघू आपण. आता 7 बघू क्वेश्चन आपण काय आहे तो. 7 जो क्वेश्चन आहे आपला तो काय आहे पाहू आपण. ठीक आहे, 7 find x if distance between points L of x, 7 and M of 1, 15 is 10. ओके, खूप सिंपल क्वेश्चन आहे रे. आपल्याला ऍक्च्युली काय करायचं आहे, डिस्टन्स दिलंय रे, डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर इक्वल टू 10 त्यांचं डिस्टन्स दिलंय, तर x व्हॅल्यू काय असेल असं क्वेश्चन आहे. ओके, इथं बघा डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर बघू आपण काय करता येईल, त्यानंतर ते आपण सॉल्व्ह करू व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर पहा 7 क्वेश्चन तुमच्याकडे असेल रे. ठीक आहे, मी काय लिहित नाही आता तो. ठीक आहे, तुमच्याकडे असेल त्यामुळे आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ डायरेक्टली. Let's find x distance between the points. Given points, मी बघा सोल्युशन लिहितो. Given points are L of x, 7 and M of 1, 15. Okay. Given points are this one and given distance of LM equal to 10.
हे पण दिलेलं आहे आपल्याला बघा, इट्स 10 दिलेलं आहे. ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचं म्हणलं, एक्स. सिंपल आहे. डिस्टन्स फॉर्म्युला, सपोज हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 असेल आणि हा y2 असेल रे. ठीक आहे, आपण डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बघा, मी डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करतो डिस्टन्स ऑफ LM चा. डायरेक्टली x2 इज व्हॉट, 1 मायनस x, ओके, स्क्वेअर प्लस y2 is 15 minus y1 7 whole bracket square equal to what, 10, because of condition is given that. आता बघा, आपल्याला x काढायचा असेल तर स्क्वेअर रूट नको रे, तर स्क्वेअर रूट काढून टाकण्यासाठी काय करू आपण, स्क्वेअर ऑन बोथ साइड. कारण आपल्याला माहित आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतात रे, कॅन्सल होतात. ओके, तर काय स्टेप आली पुढची, स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x whole bracket square plus 15 minus 7 is what, 8 square is equal to 10. याचं काय करतो आपण, स्क्वेअर करतो दोन्ही साईडला, तर इकडे पण आणि इकडे पण स्क्वेअर होईल रे. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन निघून जातं रे, आपण शिकलोय 9th मध्ये. ओके, तर आपल्याकडे काय राहिलं रे आता, 1 minus x whole bracket square plus 8 square equal to 10 square. That is what, 1 minus x whole bracket square plus 64 equal to 100, because of 8 square is 64 and 100 10 square is 100, therefore this one. Therefore 1 minus x whole bracket square is equal to 100 minus 64. Okay, therefore 1 minus x whole bracket square is equal to 36. ओके, सी यार. आता इथं एक्सपांड करूया आपण. याला एक्सपान्शन जर केलं आपण तर काय येईल बघा, a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. अप्लाय करा, a मीन्स 1 आहे, b मीन्स x. अप्लाय केल्यानंतर मग 1 स्क्वेअर मायनस 2 1 इंटू x प्लस x स्क्वेअर इक्वल टू 36. दॅट इज व्हॉट, 1 मायनस 2x plus x square equal to 36. ओके, so here इकडे हे आता पॉझिटिव्ह टर्म आपण पहिल्यांदा लिहू रे. पॉझिटिव्ह कोण आहे, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 36 आलं इक्वेशन. ठीक आहे, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा 36 इकडे घेऊन आल्यानंतर काय होईल, मायनस 36 इक्वल टू 0. दॅट इज x square minus 2x plus minus 35 equal to 0. ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं रे, आणि आपल्याला ते कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे. ठीक आहे, आता बघा एक लक्षात द्या, हे क्वाड्रेटिक इक्वेशन जर आलं असेल तर एक लक्षात द्या, क्वाड्रेटिक असे दोन क्वांटिटी फाइंड आउट केलं पाहिजे आपल्याला की त्यांचा गुणाकार -35 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी त्याची -2 आली पाहिजे. बघा 7-35 आहे, एक प्लस असेल आणि एक मायनस असेल. ओके, आता प्लस कोण असणार आहे, जो मोठा असेल इथलं साइन त्याचा असणार आहे, जे 7 जो आहे तो मायनस असणार आहे. म्हणजे बघायला एक्सपांड कसं करतो आपण, x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5x मायनस 35 इज इक्वल टू 0. बघा 7x ला मी असं लिहू शकतो रे, 7x प्लस 5x, ह्या 2x ला सॉरी, त्या -2x ला मी -7x प्लस 5x लिहू शकतो ऑब्वियसली, कारण 7-35 असे दोन फॅक्टर भेटले आपल्याला की त्यांचा गुणाकार 35 आहे आणि बेरीज 7 आहे. बेरीज किंवा वजाबाकी, दॅट इज राईट. ओके, हे दोनच्या जोड्या घेतो आपण, आठवत असेल तुम्हाला. तर x कॉमन निघेल रे, x जर इथं कॉमन निघाला तर बघा x कॉमन काढतोय आपण, तर x स्क्वेअर मध्ये x गेला तर x राहील, मायनस हा x बाहेर गेलाय 7 येईल रे, प्लस इथं 5 कॉमन निघेल रे, इथं x राहील आणि 5 कॉमन निघाला म्हणजे इथं 7 येईल रे, इज इक्वल टू 0. सेम क्वांटिटी साठी एक ब्रॅकेट घेतो आपण, म्हणजे x मायनस 7 एक आला आणि x प्लस 5 एक रूट आला आपला, इक्वल टू 0. एक तर मग काय असेल, दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे दोघांपैकी एक जण 0 असला पाहिजे. x मायनस 7 इक्वल टू 0 असेल और x प्लस 5 इक्वल टू 0 असेल. दॅट इज व्हॉट, x इक्वल टू 7 येऊ शकतं और
x इक्वल टू -5 होऊ शकतं. ओके, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज जे आले आपल्याला दोन भेटले रे, दोन आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो. एक तर एक्सचं व्हॅल्यू 7 असेल किंवा एक्स व्हॅल्यू -5 असेल. ओके, ठीक आहे. यानंतरचा जो क्वेश्चन आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, ठीक आहे. आठवा तो लास्ट वन क्वेश्चन आपला. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय रे? इक्विलॅटरल इक्वल असतील ना साइड्स त्याच्या पण. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यामुळं तो जो क्वेश्चन ठीक आहे त्याच्यामध्ये थोडासा फ्रॅक्शन पार्ट आहे रे, तो मी घेतो आज. ओके, ते जो लास्ट क्वेश्चन आहे तो आपण पाहू आता. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे माहिती आहे आपल्याला ऑल साइड्स काय असतात तर इक्वल असतात. ट्रायंगल आहे तो. ओके, ठीक आहे. तो क्वेश्चन घेऊ आपण. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जसं आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसा काढतो माहिती आहे, एबीसीडी नाव दिले तर कुठून स्टार्ट केले त्यामुळे आपण डिस्टन्स काढू शकतो कुठल्या कुठल्या साइड्स आहे. ओके, साइड्स त्याच येणारे 3च असतील कुठले. ओके, इक्विलॅटरल म्हणजे काय, इक्वल साइड्स आहेत सगळ्या. म्हणजे आपला क्वेश्चन काय असतो ना, शो दॅट द पॉइंट्स. क्वेश्चन काय आहे आपला, शो दॅट द पॉइंट्स a of 1, 2, b of 1, 6 and c of 1 plus 2 root 3, 4 are vertices of equilateral. फ्रॅक्शन पार्ट म्हणजे बघा वर्गमूळ आलेले आहेत ते थोडंसं बरेच जण भीतात त्याला. ओके, खूप सिंपल क्वेश्चन असतो. 8चा लास्ट क्वेश्चन आपण लिहू रे. या चॅप्टर मध्ये फक्त 2 एक्सरसाइज आहेत. ह्याच्या नंतरची म्हणजे हा चॅप्टर संपेल आपला, पहिली एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करतो रे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. Show that the points, given points लिहितो मी फक्त. given points are a of 1 2, b of 1 6, 1 2, b of 1 6, c थोडासा वेगळा दिलाय बघा. 1 plus 2 root 3, 4 are the vertices of equilateral triangle. ओके, ठीक आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे आपण बघू. इथून ए लिहा, इथून काय फरक पडत नसतो रे. ए बी सी बघा, डिस्टन्स ए बी काढा, डिस्टन्स बी सी काढा आणि डिस्टन्स ए सी काढा. जर इक्वल आले तर ते काय असतील, इक्विलॅटरलच्या वर्टायसेस असतील. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. सपोज, ठीक आहे, क्वेश्चन लिहू. सपोज कोऑर्डिनेट, ठीक है, या कोऑर्डिनेट ऑफ ए आर x1 y1. सपोज कोऑर्डिनेट ऑफ बी आर तुम्ही लिहायचं ते x2, y2. सपोज कोऑर्डिनेट ऑफ सी आर x3 y3. ठीक आहे, मग डिस्टन्स काढायचं रे. आता बघू आपण. बघा एबीसीडी, ए बी डिस्टन्स काढून फर्स्टली इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये इक्वल साइड आले पाहिजे, डिस्टन्स सगळ्याचे इक्वल आलं की समजायचं त्या कोणाचे वर्टायसेस, इक्विलॅटरल ट्रायंगलचे. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डिस्टन्स ऑफ ए बी. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ ए बी बघू आपण. आता हियर x1 इक्वल टू y1 इक्वल टू x2 इक्वल टू y2 इक्वल टू ए ची कोऑर्डिनेट लिहा रे. 1 2 1 6. दिलं. डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू व्हाट, स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 whole bracket square plus y2 minus y1 whole bracket square. Values put up करू आपण आता. x2 is what, 1 minus 1 that is 0. Plus square root of is equal to 1 minus 1 whole bracket square plus 6 minus 2 whole bracket square, that is square root of 4 square, that is what, 4. Distance of AB, equation number first. Okay, equation first आलो रे आपलं. त्यानंतर आपण काय करतो रे, दिस वन इज इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड आता काय करू आपण, डिस्टन्स बिटवीन BC, डिस्टन्स ऑफ BC काढू आपण आता. BC रे जे आपण सपोज केले कोऑर्डिनेट तेच लिहायचे, घाबरायचं नाही रे. फॉर्म्युला फक्त चेंज होईल थोडासा. x2 च्या ऐवजी x3 आहे, काय फरक पडत नसतो. Here लिहू आपण, here
x2 है सॉरी x2 इक्वल टू लिहो आपण फर्स्टली y2 इक्वल टू लिहो x3 y3 इज इक्वल टू x3 x3 लो x1 x2 1 6 x3 1 plus 2 root 3 and 4 ओके गाबळ्याचं काम आहे सॉल्व करू आपण 1 plus 2 root 3 distance of AB sorry BC ना sorry BC is equal to square root of x3 minus x1 sorry x2 square plus y3 minus y2 square okay put up the value of x3 x2 in this formula then we get the answer look up an answer क्या आएगा is equal to x3 is what 1 plus 2 root 3 okay 1 plus 2 root 3 minus 1 square plus y3 is 4 minus 6 square okay is equal to plus 1 minus 1 get cancelled that is square root of 2 root 3 square plus that is what minus 2 square that is equal to बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं म्हणजे स्क्वेअर आपण प्रत्येकाला देऊ सेपरेट 2 ला स्क्वेअर दिला 4 येईल इनटू 3 रूट 3 ला स्क्वेअर दिला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल इनटू 3 प्लस 4 that is what 12 plus 4 that is what 16 that is what 4 इथं प्लस मायनस काय घेत नाही बिकॉज ऑफ डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह इक्वेशन नंबर सेकंड ओके त्यानंतर बघा काय होईल डिस्टन्स ऑफ काय होईल एबी झाला बीसी झाला एसी डिस्टन्स ऑफ एसी distance of AC बघा distance of AC here x1 is equal to y1 equal to x आता x3 येईल x3 equal to आणि y3 बघा आपण A चे कोऑर्डिनेट 1 2 C चे कोऑर्डिनेट 1 plus 2 root 3 and 4 ओके खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे 4 व्यवस्थित लिहू आपण डिस्टन्स ऑफ AC लिहू आपण आता डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x3 minus x1 square plus y3 minus y1 square is equal to the formula put up the value of this quantity that is x3 x1 okay x3 square root of 1 plus 2 root 3 minus 1 square plus 4 minus 2 square बघू शकता तुम्ही तिथं that is what plus answer square root of 2 root 3 square plus 2 square because of 4 minus 2 is 2 सेपरेट द्या बघा स्क्वेअर 2 ला स्क्वेअर दिला 4 रूट 3 ला स्क्वेअर दिला रूट आणि स्क्वेअर कॅन्सल इनटू 3 येईल फक्त इनटू मध्ये म्हणून इनटू प्लस 4 that is 12 plus 4 that is what 16 that is what 4 equation number 3 from equation 1 2 3 it is clear that the given points A B C are the vertices of what are the vertices of equilateral triangle okay student ठीक आहे स्टुडंट आपला चॅप्टर म्हणजे आपला सिलेबस होतो संपत आला रे खूप म्हणजे सिंपल 2 चॅप्टर आहेत आणि ते पण सिंपल चॅप्टर आहेत काही टेन्शन घेऊ नका त्याचं सिलेबस आपला कंप्लीट होईल दिवाळीच्या अगोदर त्यानंतर जे तुमचे मार्क कटणार आहेत जे म्हणजे प्रेझेंटेशन ऑफ पेपर्स ओके तुमचे मार्क जिथं कमी होतील ते आपण त्यासाठी आपण 21 क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस घेणार आहेत रे
त्यामध्ये तुमचा पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे किंवा एखादा क्वेश्चन आला तर त्याला आन्सर काय अपेक्षित आहे ते आपण पाहणार आहे. त्यामुळं आता कॉलेज आपलं कधी स्टार्ट होईल का माहित नाही स्कूल, पण तरी ऑनलाईन समजा टीचिंग असेल तरी आपण पेपर सोल्युशन घेणार आहे ते. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू, आणि मॅथमॅटिक्सला कंटिन्युटी खूप इम्पॉर्टंट असते रे, त्यामुळं तुम्ही कंटिन्युटी दाखवा मॅथमॅटिक्समध्ये. कसलाही डाऊट असेल तुम्हाला तर मला विचारा आतापर्यंत झालेला. आणि जो रिड्यूस पार्ट झालाय रे आपला, बराचसा पार्ट आपण घेतलेला, सर्कल असेल किंवा बरेच चॅप्टर आहेत, जो रिड्यूस पार्ट झालाय तो नाही केला तरी चालतो रे. ओके, पण नॉलेजसाठी राहू द्या तुमच्याकडे ते. ओके, पण नाही केला तरी चालेल, तो एक्झाम मध्ये नाही येणार. ओके, त्यामुळं तुम्ही स्टडी करा. कसलाही डाऊट असेल तर मला कधीही विचारू शकता तुम्ही. ओके, बाय फ्रेंड्स.